संजय गांधी निराधार योजना या योजनेच्या संदर्भात थोड्याच वेळापूर्वी अत्यंत एक महत्त्वाची खुशखबर पुढे आलेली आहे आणि ही अपडेट आहे की बघा पोर्टलवर सध्या एक मेसेज पडलेला आहे वितरणाच्या संदर्भात. पण प्रचंड लाभार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की तो मेसेज जो आत्ता पोर्टलवर पडलेला आहे, मी तुम्हाला तो दाखवणार आहे संपूर्ण. त्यामध्ये काय लिहिलेलं आहे ते पण आपण पाहूयात. पण त्यामध्ये मेच्या महिन्याच्या वितरणाच्या संदर्भात बाबी बोललेल्या आहेत की इतर काही बाबी बोललेल्या आहेत, हे एकदा समजून घ्या. एरवी आपल्याला माहीत आहे की जो आपल्याला वितरणाचा जो मेसेज पडतो तर तो असा नसतो बघा, तर तो मेसेज वेगळा असतो. त्याच्यामध्ये फक्त दिव्यांग बांधवांना असा त्याच्यामध्ये उल्लेख नसतो. त्याच्यामध्ये फक्त दिव्यांग बांधवांना किंवा दिव्यांग बांधवांव्यतिरिक्त इतर लाभार्थ्यांना असा कोणताही उल्लेख नसतो. फक्त त्याच्यात लिहिलेलं असतं या तारखेपासून या वेळेपासून या तारखेपर्यंत या वेळेपर्यंत पोर्टल जे आहे DBT कारवाई करण्यासाठी बंद राहणार आणि मग त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी वितरण होत असतं. पण या आत्ताच्या मेसेजमध्ये थोड्या वेळापूर्वी जो पोर्टलवर मेसेज आलेला आहे याच्यामध्ये वेगळ्या गोष्टी आहेत. आता त्याच एकदा आपण थोडक्यात समजून घेऊयात बघा, म्हणजे तुम्हाला सर्व क्लिअर होईल बघा. याच्यात लिहिलेलं आहे आपणास सूचित करण्यात येते की DBT प्रणालीवर, थोडं झूम करतो बघा, DBT प्रणालीवर 11 मे म्हणजे आजची तारीख रोजी दुपारी 12 वाजल्यापासून ते 11 मे म्हणजे आजच्या तारखेपर्यंत 9 वाजेपर्यंत आज संध्याकाळी जे पोर्टल असणार आहे तर ते फक्त जे आहे त्यावर कार्यवाही करण्यासाठी, म्हणजे पोर्टलवर DBT प्रणालीच्या संदर्भात फक्त दिव्यांग बांधवांच्या लाभार्थ्यांचं वितरण करण्यासंदर्भातच कारवाई करण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. कोणाच्या संदर्भात? फक्त दिव्यांग लाभार्थ्यांच्या संदर्भात. आणि तुम्हाला माहिती आहे की एप्रिलचा जो हप्ता होता, एप्रिलचा हप्ता आणि खास करून त्याच्या अगोदरचा पण मार्चचा हप्ता प्रचंड दिव्यांग लाभार्थ्यांना मिळालेला नाही. आणि त्यामुळे कदाचित ज्या लाभार्थ्यांचा अजून लाभ मिळालेला नाही तर त्याच्यामध्ये वेगवेगळे कारणं येत आहेत. काही तहसीलला गेल्याच्यानंतर काहींना सांगितलं जातं आहे की तुमचं जे दिव्यांग प्रमाणपत्र आहे तर ते परमनंट नाही, तर त्यामुळे त्यांना बदलायचं सांगितलेलं जातं, म्हणजे की तुम्ही रिन्यू करा वगैरे वगैरे जर तुमचं टेम्पररी असेल तर. असे वेगवेगळे कारणं, वेगवेगळे अडचणी असतात, तर त्या पद्धतीने ते लाभार्थी वेगवेगळ्या स्तरावर सोडवण्याचा प्रयत्न करतात. पण बऱ्याचशा लाभार्थ्यांना एप्रिल आणि मार्चचा हप्ता आलेला नाही, तर त्यामुळे किमान एप्रिलचा जो हप्ता, मी सांगतोय परत बघा, किमान एप्रिलचा जो हप्ता ज्यांचा राहिलेला आहे, म्हणजे आत्ताचा, मागचे हप्ते मिळतील याची शक्यता फार कमी आहे, जे आहे ते सांगतोय मी तुम्हाला. पण तरी देखील एप्रिलचा जो लाभ ज्यांना मिळालाच नाही तर त्या फक्त दिव्यांग बांधवांचाच लाभ मिळाला नव्हता यावेळेस 2,500 रुपये. तर अशा दिव्यांग बांधवांना कदाचित या मेसेजमुळे दिलासा मिळू शकतो. त्यामुळे आपल्याला म्हणजे उद्यापासून किंवा आणखी 1 ते 2 दिवसाच्या मध्येच या प्रकारे दिव्यांग बांधवांना लाभ वितरणाच्या संदर्भात कार्यवाही होताना आपल्याला दिसेल. पण फक्त दिव्यांगामुळे आपल्याला याच्यातनं एक कळत आहे की 1500 रुपये जे आहेत, जे इतर लाभार्थ्यांना पण मिळत असतात पात्र लाभार्थ्यांना, तर त्याचा याच्यामध्ये कुठेच उल्लेख नाही. तर त्यामुळे ऑब्व्हियसली हा जो पोर्टलचा मेसेज आहे तर तो दिव्यांग बांधवांसाठीच आहे. आणि दिव्यांग बांधवां खास करून उल्लेख यासाठी केलेला आहे कारण की मागच्या महिन्याचे जो लाभ आहे, म्हणजे मागचा महिना म्हणजे त्यांना मिळालाच नाही. पेंडिंग लाभ जरी मिळत नसला तर त्यांना तो लाभच मिळाला नाही, त्यामुळे त्याला आपण पेंडिंग पकडणार नाही. का बरं? कारण तो मिळालाच नाही. हा, ते 2-3 हप्ते जर त्यांना पडले असते तर मग ते एकत्रित येणं शक्य नाही. पण आपला नुकताच जो महिना, जो एप्रिल, आणि त्याच्याबद्दल कोणत्या प्रकारचं स्पष्टीकरण आलेलं नाही पुढे, तर त्यामुळे तोच लाभ जो आहे वितरित होण्याची शक्यता अधिक आहे. तरी देखील जेव्हा हे वितरण चालू होईल तेव्हा पुराव्यासहित कोणत्या महिन्याचा लाभ वितरित झाला अगदी स्पष्टपणे तुमच्या पुढे तो व्हिडिओच्या माध्यमातून तो मुद्दा मी स्पष्ट करेल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा. काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.